सगळ्यात जास्त लीड जसं तुम्ही आज मला दिलं, तुमच्या मनात जो आमदार असेल, आता मला सांगायचा अधिकार नाही दिला, प्रदेशाध्यक्ष येतील ना, पण तुमच्या मनात जो असेल, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातलाच आमदार विधान भवनात बसन. तुमच्या मनात नाही, आमच्या मनात नाही, असा मनात नसणारा कसा जाऊन बसन? तुमचं मन सांगता येतं का? माझं मन सांगता येतं का? कोणाचं मन सांगता येतं का? पण तुम्ही इकडं सगळ्यांनी आत्ताच कामाला लागा. आता सगळ्यांनी निर्धार करा की नाही, आता आम्ही शांत बसणार नाही. आमच्या विचाराचा आमदार हा मुंबईला गेला पाहिजे, हेच या ठिकाणी निर्धार करा, हेच सांगतो या ठिकाणी. आणि इतका उशीर होऊन सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. मोठ्याने एकदा मागच्यांचा आवाज नाही आला, हात वर करून बोला बरे एकदा, मग कळन आपल्याला किती जिगर आहे. रामकृष्ण हरी. हाच आवाज कुठे गेला पाहिजे? मुंबई. पण मला सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार मानायचंय, कारण लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा मी श्रीगोंद्यामध्ये येऊन गेलो होतो. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सभा घेतली होती. आणि ही सभा घेतल्यानंतर तुम्हा सर्वांचा आभार यासाठी की तुम्ही जे 34,000ची लीड ही खासदार निलेश लंके यांना दिली. म्हणजे आम्ही ऐकत होतो अबकी बार 400 पार म्हणणारे माननीय पंतप्रधान सांगत होते 56 इंचाची छाती. तुमच्या खासदाराची छाती 56 इंचाची नसेल, पण याची ओळख करून देताना आमची छाती 112 इंचाची होती. आणि ती का होती तर गेले 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जी काही कूस बदलली होती, म्हणजे कधीच ऐकलं नसेल तुम्ही 50 खोकेने एकदम ओके. म्हणजे माहिती होतं चप्पल खरेदी करता येते, कपडे खरेदी करता येतात. आमदार आणि मंत्री सुद्धा 50 खोक्यापायी गद्दारी करून पलीकडे जाऊ शकतात. हे कधी पाहिलं नव्हतं. ते 2.5 वर्षापूर्वी पाहिलं आणि वर्षभरापूर्वी पाहिलं की तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांनी जपलं त्यांनी आईसचा धाक जर दिसला, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय सगळ्यांना माहिती झाली. आता बघा, कधी माहित होतं का आधी? म्हणजे भारतीय जनता पक्षाचं यासाठी समस्त देशवासियांनी आभार मानलं पाहिजे. का ईडी नावाची संस्था असते हे सगळ्या देशाला कळण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे, पण तो एकदा हातभार लागल्यानंतर ज्यांनी बोट धरून वाटचाल करायला लावली त्यांचं बोट सोडलं. अशा राजकारणाने कूच बदलली आणि संपूर्ण देशाला प्रश्न पडला होता की इथून पुढे फक्त धनदांडग्यांनीच राजकारण करायचं का? इथून पुढे फक्त सत्तेच्या वळचणीला गेलेल्यांनीच राजकारण करायचं का? इथून पुढे फक्त मोठमोठ्या शिक्षण संस्था असणाऱ्यांनीच राजकारण करायचं का? असा प्रश्न निर्माण झालेला असताना तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार की एक सर्वसामान्य कुटुंबातला खासदार तुम्ही संसदेत पाठवला, त्यासाठी तुमच्या मनापासून कौतुक करतो. पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा तुम्हाला सगळ्यांना याची जाणीव आहे, याचा आनंद आहे. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न समोर येतात. तुम्ही विचार करा, हरियाणामध्ये आता निवडणूक लागली, हरियाणाची विधानसभेची निवडणूक लागली. भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी आहे का हरियाणामध्ये जागा आहेत 90, भारतीय जनता पक्षाला 20-25 जरी जागा मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी, अशी परिस्थिती आज हरियाणामध्ये. हरियाणामध्ये काय बघायला मिळतं? परवा एक मंत्री, हरियाणा सरकारमध्ये असलेले मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला गेले, लोकांनी मतदारसंघात घुसू दिलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांची ही परिस्थिती आहे की मतदारसंघात लोक येऊच देत नाहीत. कारण काय माहितीये भावांनो? कारण जेव्हा या भारतीय जनता पक्षाने 3 काळे कायदे आणले होते, 3 काळे कृषी कायदे आणले होते, शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे कायदे आणले होते,
ज्यावेळी या भारतीय जनता पक्षाला या हरियाणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता, वर्षभरापेक्षा जास्त आंदोलन चालू होतं, ट्रॅक्टर ट्रॉल्या भरभरून लोक दिल्लीच्या दिशेने निघाली होती आणि दिल्लीच्या सीमांवर पाकिस्तानच्या सीमेवर कुंपण घालावं तसं दिल्लीच्या सीमेवर कंपाऊंड घातलं होतं, खिळे ठोकले होते, रस्ते खणून टाकले होते, लाठीचार्ज केला होता, अश्रुधुराचा मारा केला होता, 700 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता, हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. आज हरियाणातला शेतकरी काय म्हणतोय? आम्ही जेव्हा दिल्लीत येत होतो तेव्हा तुम्ही आमची वाट अडवली, आता तुम्ही मतदारसंघात येताय, आम्ही कश काय वाट सोडू? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना, उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय? कारण गेली 5 वर्ष विसरू नका. या 5 वर्षातली गेली 2.5 वर्ष जर तुम्ही विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार असताना दुधाला भाव किती होता? 37 रुपये भाव होता 2-2.5 वर्षापूर्वी. आता भाव किती आहे? 22 रुपये भाव असेल तर 16 रुपयाचा घाटा झालाय लिटर माग जर 16 रुपयाचा घाटा झाला असेल तर विचार करा दिवसाला दूध किती घालताय? 50 लिटर. 50 लिटर दिवसाला दूध घालताय, 16 रुपयाचा घाटा, 800 रुपये दिवसाचे गेले. 800 रुपये दिवसाचे गेले, महिन्याचं किती नुकसान झालं? 24,000चं नुकसान झालं. आणि तुम्हाला सांगितलं जातं 6,000 रुपये वर्षाला देतो, 24,000 महिन्याचं नुकसान केलं या सरकारने. आणि वर घरच्यांना सांगतात, कारभारीला सांगतात 1500 महिन्याला देतो. त्यांना सांगा जर परत म्हणायला आले ना लाडकी बहीण, तर आमच्या वहिनीला सांगा, जे कोण त्यांना लाडकी बहीण म्हणतील त्यांना सांगा आधी दाजीच्या दुधाला भाव द्या. म्हणजे दाजीच्या दुधाचं 24,000चं नुकसान करायचं ना म्हणायचं 1,500 भागून घ्या. असं कसं चालेल? जी परिस्थिती दुधाची तीच परिस्थिती कांद्याची आहे. कांद्याला आता भाव किती चढला? आहे का कांदा शिल्लक आहे का? ही भाजपची गंमत आहे राजे हो. जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा 10-12 रुपयांनी कांदा घालावा लागला. घातला का नाही कांदा? 3 रुपयांनी कांदा घातलाय, 10, 8, 12 रुपयांनी कांदा घातला. जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रात निर्यात बंदी केली होती. निर्यात बंदी केली. तुम्ही कांदा घालत होता 3 रुपयांनी, तुम्ही कांदा घालत होता 8 रुपयांनी. आमचा राहुल कुठे गेलाय? हा पठ्ठ्या तुमचा राहुल बैरट शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला आला होता. यांनी आम्हाला स्टेजवर येऊन कांद्याच्या पट्ट्या दाखवल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी नगर जिल्ह्यातला एक शेतकरी समोर उभा केला होता. कांद्याची पार माती झाली ना आत्महत्या करायला निघालेला शेतकरी, हा पठ्ठ्या त्याला घेऊन वाचवलं होतं या पठ्ठ्यानी. पण जेव्हा ही परिस्थिती तुमच्यावर ओढवली होती ना तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या निर्यात बंदीमुळे भलं होत होतं ते पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होत होतं. आज तुम्हाला 45 आणि 40 रुपयाचा भाव जो दिसतोय, आता तुमच्या हातात कांदा नाही, पण जेव्हा तुम्ही रडत होतात तेव्हा पाकिस्तानातल्या शेतकऱ्याला 40 आणि 45 रुपयाचा भाव मिळत होता. याचं पाप हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाचं. बरं एवढं झालं. आता काल नाशिक जिल्ह्यात होतो, नाफेडनी खरेदी केली, आता 40 रुपये भाव आलाय. पण नाफेडचा 5 लाख मेट्रिक टन कांदा हा आता बाजारपेठेत येणार आहे. म्हणजे ज्याच्या कुणाकडे कांदा शिल्लक असेल त्याचा बी भाव पाडला जाणार आहे. एवढंच कशाला भावाव? खैबर खिंड ऐकले कधी इतिहासात? ऐकले का? खैबर खिंड ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधली खिंड आहे. भारतावर जेवढी आक्रमण झाली, अलेक्झांडर आला, गजनीचा मेहमूद आला, बाबर आला, ही सगळी खैबर खिंडीतून हिंदुस्थानात आली.
त्या गजनीच्या महमुदानी सोरटीच्या सोमनाथावर 17 वेळा स्वारी केली आणि लुटून नेलं. हे सांगण्याचं तात्पर्य त्याच खैबर खिंडीतून, त्याच अफगाणिस्तानातून तुमच्या कांद्याचा भाव पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कांदा मागवलाय. अफगाणिस्तानातून कांदा पंजाब मधल्या जालंधर मध्ये येऊन पोहोचलाय. ही तुमच्या कांद्याची परिस्थिती कुणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली. विचार करा, सांगतात 6,000 रुपये देतो वर्षाला म्हणून सांगतात किसान सन्मान म्हणतात. खतं लाखाभराची तर घालतो का नाही? खतावर जीएसटी किती? 5% गेले 5,000. शेतीच्या अवजारावर जीएसटी किती? 12%. मग 14,000 गेले. अवजारावरचे 12%, 12,000 गेले. कीटकनाशकावर किती? 18%, 18,000 गेले. आणि देतात किती? 6,000. तुमची माझी किंमत दिवसाची 17 रुपये जर कोणी केली असेल तर या भारतीय जनता पक्षाने केली, हे विसरू नका. जी अवस्था कांद्याची, दुधाची, तीच अवस्था टमाट्याची. मध्यंतरी टमाट्याला भाव आले. आमच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, एक शेतकरी करोडपती झाला. किती दिवस भावा हो? 4 दिवस. 5व्या दिवशी भारतीय जनता पक्षवाल्यांनी 17,500 टन टमाटा आयात केला नेपाळहून आणि टमाट्याचे भाव पडले. सोयाबीनला 2014 साली भाव होता 4,000. आज 2024 ला भाव किती? किती भाव आहे? 4च्याच आसपास आहे. राजेव 2014 ला 4,000 होता. 2024 ला तुमच्या सोयाबीनला भाव किती? 14 ला बी 4,000, 24 ला बी 4,000. 14 ला पेट्रोल होतं 50 रुपये, 24 ला पेट्रोल गेले 100 पार. 14 ला डीएपीची बॅग होती 450 रुपयाची. आता डीएपीची बॅग किती? 1650 का 1700? 1800. 4,000चा भाव तेव्हा, 4,000चा भाव आता. आणि हा जो सगळा फरक झालाय, या फरकामध्ये भरडला जातोय तो सर्वसामान्य शेतकरी भरडला जातोय. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की हरियाणामध्ये वाट अडवलेल्या भारतीय जनता पक्षाची वाट जर हरियाणातला शेतकरी लावत असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाने तुमच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं, त्यांच्या स्वप्नांची माती करण्याचं पुण्य तुम्ही सगळ्यांनी केल्याशिवाय थांबू नका, एवढीच कळकळीची विनंती. आणि हे सगळं होत असताना आता जशा विधानसभेच्या निवडणुका येतील, वेगवेगळ्या योजना समोर यायला लागल्या. रोज एक नवीन योजना, रोज एक नवीन योजना आहे का नाही? पेपरला दिसतात का नाही? पानाच्या पानं भरलेले आहे, रंगीत पानं. पत्रकारांची मजा नाहीये त्यांची बिचाऱ्यांची. त्यांच्या पेपरला जाहिराती मिळतात. पण पेपरला ज्या जाहिराती येतात, ये भावांनो, या जाहिरातीचं बिल किती माहितीये? 270 कोटी रुपये. कुठून येतात 270 कोटी? जो खतावरचा जीएसटी भरता, जो बी बियाण्यावरचा जीएसटी भरता, जो शेतीच्या अवजारांवरचा जीएसटी भरता, पोराला व्हॅक्सिन द्यायला जाता तेव्हा त्या सुईवरचा जीएसटी पासून ते मरणाला तिरडीवर कापड अंथरता त्या कापडावर बी जीएसटी भरतो. आणि या जीएसटीच्या पैशातून सरकार काय करतंय? 270 कोटीच्या जाहिराती करतंय. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी करतंय. पोरांनी शिकलं पाहिजे आपण म्हणतो, पण पोराच्या खोड रबरवर बी जीएसटी आहे. बरोबर ना वरपे साहेब? आणि त्याच्या वहीवर आणि पेन्सिलवर बी जीएसटी आहे. आणि यातून 270 कोटी जाहिरातीला गेले पेपर मधल्या. याच्या पलीकडे सरकारने नवीन योजना आणली, योजना दूत. 10,000 रुपये स्टायपेंडवर महाराष्ट्रातल्या तरुणांना 6 महिन्यासाठी नोकरी देणार. या तरुणांचं काम काय? सरकारच्या योजना पोहोचवायच्या. आणि मग तुम्हाला मला प्रश्न पडतो, मग सगळे सरकारी अधिकारी जे पगार घेणार, त्यांच्या पगाराचा पैसा बी आमच्या टॅक्समधून जाणार. त्यांनी योजना द्यायच्या का नाही द्यायच्या?
म्हणजे तुमचं सरकारचं म्हणणं असं आहे का की सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना काय योजना पोहोचवण्यात रस नाही म्हणून तुम्ही आणखी बजेट किती काढलं भावांनो? 300 कोटी. योजना दूत या योजनेचं बजेट आहे 300 कोटी, जाहिरातींचं बजेट 270 कोटी. तुमच्या माझ्या खिशातले 570 कोटी जेव्हा काढले जातात तेव्हा पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती दिसतात, तेव्हा सरकारची सगळीकडे जाहिरात दिसती. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अशी आहे की आता मात्र सावध व्हा. आता निवडणूक कधी पण लागू शकते. आता पत्रकार विचारतील निवडणूक कधी पण लागू शकते, हे सांगायला मी का ज्योतिषी आहे का? पण आता परिस्थिती अशी झालीय की सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालाय. 30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये पूर्ण खडखडाट होईल अशी परिस्थिती निर्माण झालीय, ज्यामुळं आता कुठल्याही योजनेला निधी मिळू शकत नाही. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांचं जर थकबाकी बघितली तर 36,000 कोटी रुपयाची थकबाकी कंत्राटदारांची. 25 तारखेला महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी एक बैठक घेऊन निर्णय घेतलाय की पूर्ण निधी असल्याशिवाय कोणत्याही योजनेला हो म्हणायचं नाही. आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या तिजोरीची ही परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री स्टेजवरून विचारतात, लाडक्या बहिणींना पैसे आले, पैसे आले, आले आले आले. बहिणी खालून मनातल्या मनात म्हणतात, तुझ्या खिशातून दिले, तुझ्या खिशातून दिले, तुझ्या खिशातून दिले. ही परिस्थिती महाराष्ट्राची. हे सांगण्याचं तात्पर्य निवडणूक येत्या काही दिवसावर आहे. हरियाणामध्ये सुपडा साफ होतोय म्हणून देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात वाऱ्या करतायत. देशाचे गृहमंत्री वाऱ्या करायला लागले. मात्र आज देशाचे पंतप्रधान पुण्यात येणार होते, पण देशाचे पंतप्रधानांचा पुण्याचा दौरा पावसामुळे रद्द करावा लागला. आणि जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचा पुण्याचा दौरा पावसामुळे रद्द झाला ही बातमी आली, तेव्हा डोळ्यासमोर 2019चा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पावसात भिजत उभा असलेला जो महाराष्ट्राचा सह्याद्री तो डोळ्यासमोर तरळला. आणि एका गोष्टीची खात्री पटली, अरे पावसात विरघळतात ती ढेकळं असतात, पाऊस छाताडावर झेलायला पत्थराचं काळीज लागतं. आणि हा निधड्या छातीचा सह्याद्री आजही महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय. महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय. येणाऱ्या विधानसभा जेव्हा राहुल दादांचा विषय येईल, मला अनेक जणांनी मेसेज केले होते राहुल दादा, आणि कळीचा मुद्दा काढला जाणार. कुकडी सहकारी साखर कारखान्याचं काय आहे का नाही? दोन प्रश्न असतात दोन आयुष्यात. जेव्हा अडचणीचा काळ असतो, संकट समोर असतं. संकट समोर असल्यानंतर जी लोक संकटासमोर गुडघे टेकतात त्यांच्यावर कधी कधी सवलतींची खैरात होते. जी परिस्थिती इथं कुकडी सहकारी साखर कारखान्याची, तीच पलीकडे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची. एकदा यादी काढून बघा, ज्या ज्या कारखान्यांना कर्ज हमी देण्यात आली सरकारकडून, यातले अनेक कारखाने एनपीए मध्ये गेले होते. असं असताना त्या कारखान्यांना थक हमी देण्यात आली, सरकारकडून थक हमी देण्यात आली. पण त्या कारखान्यांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी एकतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली होती किंवा वतनदारीची झूल पांघरून मुजरे करणं पत्करलं होतं. अभिमान आहे राहुल दादा या पठ्ठ्याचा. या पठ्ठ्यानं मान झुकवली नाही, या पठ्ठ्यानं मान झुकवली नाही. पण ज्यांनी एनसीडीसीचं 120 कोटीचं कर्ज मंजूर होत असताना ज्यांनी फाईल अडवली, त्यांनी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला याचं उत्तर दिलं पाहिजे की त्या 120 कोटीची फाईल अडवताना तुम्हाला फक्त कुकडी सहकारी साखर कारखान्याचं राजकारण दिसलं. तुम्हाला फक्त एवढंच दिसलं की जर ही फाईल अडकली तर हा पठ्ठ्या घाईकुतीला येईल, तर हा पठ्ठ्या गुडघे टेकेल, तर हा पठ्ठ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडेल. पण तुम्हाला हे दिसलं नाही की जर उद्या संस्था मोडीत निघाली
तर ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याचं घरदार उद्ध्वस्त होईल हे तुम्हाला राजकारणात दिसलं नाही, याचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून सांगतो भावांनो, या गोष्टींचा विसर पडू देऊ नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, उमेदवार दिसतील, उमेदवार उभे राहतील, उमेदवार पडतील, पण जर कोणी शेतकऱ्यांच्या मुळावर राजकारणापायी उठत असेल तर त्याला मुळासकट उखडून फेकल्याशिवाय आपण शेतकऱ्याची औलाद नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात तर वेगळं सांगायला नको. मगाशी खासदार साहेब बोलताना अंदाज आलाय मला, सगळ्यांचं सगळं माहिती, लय डेंजर माणूस आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आम्हाला दिल्लीच्या पहिल्या अधिवेशनात अंदाज आलाय, एकदा का पठ्ठ्या भिडला का कुस्ती चितपट केल्याशिवाय सोडतच नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतोय, काळ कसोटीचा आहे. अनेक प्रलोभनं येतील, अनेक मतमतांतरे होतील, अनेक वेगवेगळ्या विषय भरकटवले जातील, पण आपला विषय एकच, शेतकऱ्याचं भलं करणारं, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारं, तरुणांचं हित बघणारं सरकार आणायचंय. आणि हे सरकार केवळ आणि केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच येऊ शकतं. म्हणून महाविकास आघाडीचाच आमदार या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि साहेब, आमच्या बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी आपल्या समोर वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी मांडायच्या होत्या, पण वेळ फार झालेला आहे. आणि म्हणून मी अगदी थोडक्यात मध्ये आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की आमच्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांसाठी जे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांकडे आपलं या ठिकाणी मी लक्ष वेधणार आहे. कारण साहेब, ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल हे सबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार हे 100% येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आणि साहेब, आपण या ठिकाणी या राज्यामध्ये म्हणजे उद्या मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा, उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा, ह्याचं आम्हाला काहीही नाही, पण आम्हाला एवढी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान असणार आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मी या मतदारसंघाच्या वतीने साहेब मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आमच्यासाठी कुकडी आणि घोडचा पाण्याचा प्रश्न आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्हाला डिंबे माणिकडो हा जर बोगदा त्या ठिकाणी झाला तर आम्हाला 3.5 TMC पाणी त्या ठिकाणी वाढतं. त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे. या प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं. आदरणीय पवार साहेबांनी या विषयासाठी 3 मिटिंगा त्या ठिकाणी मंत्रालयात घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आमच्यासाठी साखळाईचा प्रश्न, नगर तालुक्यातल्या 40 गावांसाठी हा महत्वाचा विषय आहे. यामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं, ही माझी आपल्याला खरं तर ह्या निमित्ताने कळकळीची विनंती. आणि इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याची साहेब एक इच्छा आहे, ती इच्छा आपण उद्याच्या काळात आपलं सरकार आल्यावर त्या ठिकाणी पूर्ण करावी की या सर्वसामान्य शेतकऱ्याला म्हणजे कुणाकडे कितीही कर्ज जरी साहेब त्या ठिकाणी असलं तर किमान सरसकट 2 लाखाची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी आपल्या सरकारने करावं. ही आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची साहेब या ठिकाणी कोले साहेब असतील, लंके साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांना मी या सर्वांच्या वतीने खरं तर ह्या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी बांधवांच्या वतीने साहेब आपल्याला त्या ठिकाणी विनंती करू. आणि आम्हाला साहेब सवय की आम्हाला मागायची सवय, आणि कुणाकडे मागायची सवय साहेब, जो आपल्याला देईल महबूब भाई त्यांच्याकडे मागायची सवय. आणि म्हणून साहेब उद्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात मोठ्या स्थानावर आपण त्या ठिकाणी असणार आहेत. आणि तुम्ही आमची इच्छा या ठिकाणी, आमच्या ज्या अपेक्षा आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण करतील अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी मी या निमित्तानं या ठिकाणी मागणी करतो. साहेब, खरं तर कोले साहेब या ठिकाणी बोललेत, लंके साहेब बोललेत, त्यांच्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तींनी बोलणं योग्य नाही. पण साहेब, आम्हाला वेगवेगळ्या अडीअडचणीतून प्रवास करत असताना खूप सगळ्या अडीअडचणीतून त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. साहेब, मी ज्या कुकडी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून काम करतो साहेब, त्या ठिकाणी मला NCDCचे पैसे मिळत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून उद्याच्या काळात सरकार आल्यावर आपण त्या ठिकाणी मदत करणार आहात. पण आज मी आपल्याला इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या पाठीशी शरदचंद्रजी पवार साहेब खंबीर उभे आहेत. तुम्हाला सांगतो, अगदी 2 दिवसापूर्वी आदरणीय फाळके तात्या आणि मला साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं. आणि साहेब, आमचं जी काय अडचण होती ती आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोडली.
आणि जो काही अडचणीचं आपल्याला त्या ठिकाणी घालण्याचं काम केलं होतं ती अडचण आदरणीय साहेबांनी, पवार साहेबांनी आपली सोडलेली आहे. येणाऱ्या अगदी 5 तारखेच्या आत कुणाचं कसलंही देणं त्या ठिकाणी कुकडी कारखान्याचं राहणार नाही. हे सुद्धा या निमित्ताने सांगतो. आमच्यावर कसला जरी प्रसंग आला, आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही मागं हटणार येतली नाहीत. कारण आमच्या अंगामध्ये आदरणीय तात्यांचं, आदरणीय बापूंच्या विचाराचं, संस्काराचं रक्त आमच्या अंगात भिनतंय. आम्ही वेळेप्रसंगी किती जरी मोडायचा प्रयत्न केला तरी मोडून निघणार येतले नाही. कारण ही सर्वसामान्य जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर उभी. साहेब 6 वाजल्यापासून आमची सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या विचार ऐकण्यासाठी साहेब हे सगळे उपस्थित आहेत. आणि हे विचार घेऊन जाऊन उद्याच्या काळात महाविकास आघाडीचा आमदार हा श्रीगोंदा तालुक्यामधून, जसं लंके साहेबांना आम्ही 34,000 मताची आघाडी दिली, साहेब तुम्हाला मी आजच सांगतो की विधानसभेमध्ये 50,000 मताचं लीड हा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी देईल. ह्याच्यापेक्षा वेगळं मी त्या ठिकाणी सांगणार नाही. कारण इथं आदरणीय साहेबांच्या विचाराची माणसं आहेत. ज्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी आदरणीय पवार साहेब उभे राहिले, ज्या आमचा शेतकरी ज्यावेळेस अडचणीत आला, त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला 2 दिवसामध्ये 72,000 कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी आदरणीय साहेबांनी दिली. आणि उद्याही ज्या वेळेस आमचा सामान्य माणूस अडचणीत येईल त्यावेळेस त्याच्या पाठीशी जर कोण खंबीर उभा राहणार असेल तर ते आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी खंबीर उभा राहणार आहेत. ही आशा आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात. साहेब आमचा तरुण असेल, ज्येष्ठ असेल, आमच्या सगळ्या माणसांमध्ये आदरणीय साहेब म्हटलं की एक फुरसाण येतं आणि आमचे सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी उभं राहतात. म्हणून मी आपल्या सगळ्यांचा अधिकचा वेळ न घेता मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की उद्या या ठिकाणी आदरणीय बोससाहेब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते सुद्धा साहेब इच्छुक आहेत, मी सुद्धा इच्छुक आहेत, इतर पक्षातले सुद्धा इच्छुक आहेत. साहेब ज्यावेळेस आपण आपल्याबरोबर कुणी नव्हतं, ज्यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार लंके साहेब या ठिकाणी खासदारकीच्या उमेदवारी हे आदरणीय साहेबांनी दिल्याच्या नंतर त्यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा आपल्या पक्षाचे असतील जी माणसं त्या ठिकाणी आपल्या अडचणीच्या काळात उभे होते, आपण त्याच लोकांचा विचार करावा ही सुद्धा मी आग्रहाची कळकळीची विनंती. नाहीतर साहेब ते दुधात चुकून नासकं दूध पडल्यावर ते अख्खं दूध नासतं. तसं साहेब या ठिकाणी होऊ देऊ नका. जी माणसं अडचणीच्या काळात आपल्या विचाराला धरून उभी राहिले अशाच माणसांचा विचार आपण भविष्यामध्ये करावा. कारण साहेब आता आदरणीय पवार साहेबांची लाट या ठिकाणी सुरू झाली. या लाटेत आम्ही रोज टीव्हीला पाहतो की आता हा भेटून गेलाय, तो भेटून गेलाय. म्हणजे जी माणसं अडचणीच्या काळात आपल्या बरोबर उभी राहिले अशाच माणसांचा विचार आपण त्या ठिकाणी करावा एवढीच आग्रहाची कळकळीची विनंती करतो. उशिरा का होईना साहेब आपण या ठिकाणी पोहोचलात आणि आपलं मार्गदर्शन, आपले शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला देतायत म्हणून मी परत एकदा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय जयंतजी पाटील साहेब असतील, या ठिकाणी कोले साहेब असतील, लंके साहेब असतील, व्यासपीठावर आदरणीय फाळके ताते असतील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर आदरणीय केशवभाऊ असतील, जिजाबापू असतील, दीपक पाटील असतील, सर्व राजू पाटील असतील, सर्वांचा नामोल्लेख करून यांचं खरं तर सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, पण वेळेचं आपल्याला नियोजन त्या ठिकाणी झालं नाही आणि म्हणून थोडंसं खरं तर ह्याही सर्व नेत्यांचं मनोगत या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, त्यांचं झालं नाही. म्हणून मी सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेबजी भोस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन. नक्कीच दादा, शिवछत्रपतींचे धारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आणि श्रीगोंदाच्या विधानसभेचे मानकरी म्हणून जो आपण आवाज उठवताय तो आवाज असाच कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व श्रीगोंदकर आपल्या सोबत आहोत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी आता कोणाची नावं घ्यायच्या भानगडीत पडत नाही कारण पाऊस आला तर आपण सगळे भिजाल आणि 6 वाजल्यापासून आपण सगळे बसलात, त्यामुळं मला वाटत नाही आता याच्यापेक्षा आपल्यावर जास्त प्रश्न तयार करावेत, अन्याय करावा. 6 वाजल्यापासून बसलेला आहात. मी
राजेंद्र तात्या फाळकेंना गाडीत येताना म्हटलं, तुम्ही काय चिंता करू नका, म्हटलं श्रीगोंद्याची कुणीही जाणार नाहीत. ते म्हटले कसं काय? मी म्हटलं कारणच आहे त्याला. आज आपण सगळे पवार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. राहुल जगतापांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन, ज्याचा उल्लेख खासदार अमोल कोल्हे साहेबांनी केला. राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला असता. श्रीगोंद्याच्या जनतेचा लॉंग टर्म हिताचा विचार करून राहुल दादांनी तिकडे न जाण्याचं धोरण स्वीकारलं. तात्पुरती त्यांना त्रास झाला, कारखान्याचे पैसे नाही मिळाले, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, एक कारखाना 600 कोटीच्या खड्ड्यात गेलाय, त्याला 500 कोटी रुपये ह्यांनी दिलेले आहेत. तुम्ही किती मागत होता? 120 कोटी. 120 कोटीची शिफारस सहकार खात्याची होती. पण आमच्या भागात एक कारखाना आहे, 500 कोटी रुपये दिलेत. बुडणार आहे माहीत असताना देखील दिलेले आहेत. आमचं सरकार आल्यावर कदाचित आम्हाला माहिती घ्यावी लागेल की बुडणाऱ्याला पैसे देण्याची शिफारस कोणी केली. मी माहिती हा शब्द वापरलाय, असू नका. पण आपल्याकडे येईल त्याला पाहिजे ते आणि विरोधात जाईल त्याला प्रचंड संकटात घालायचा प्रयत्न इथंच नाही अनेक ठिकाणी झाला. घोडगंगेला झाला, आणखीन 2-3 कारखान्यात झाला. आमच्या थोपटे साहेबांच्या कारखान्यात एक झाला. या महाराष्ट्रामध्ये काही लोकांना माणुसकी, सामान्य माणसाचे प्रश्न, माणसं जपण्याच्या पद्धती विसरून काही लोक गेलेली आहेत. फक्त माझ्या लाडक्या खुर्चीसाठी जो उपयोगी पडणार आहे त्यालाच मी जवळ करेन, बाकी सगळे खड्ड्यात गेले तर चालतील, अशी मानसिकता असणारे सत्तेत जाऊन बसलेले आहेत. मराठी माणसाचे 2 नेत्यांचे पक्ष महाराष्ट्रात फोडण्यात आले. भारतीय जनता पक्षाला दोन्ही पक्ष फोडल्यानंतर त्यांच्या नेत्याला नागपूरमध्ये बसून सांगावं लागतं, हमें शरद पवार साहब को और उद्धव ठाकरे साहब को रोकना है. ये दोनों को रोकने की आवश्यकता है और इसीलिए बूथ कमिटी को फोडो. म्हणजे गावातल्या खालच्या बूथवरच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला फोडा, असा आदेश देशाच्या गृहमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पिल्लावळीला दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो बूथ कमिट्या 50 प्रमुखापर्यंत गेलाय, त्याच्याही खाली गेलाय म्हणे. पण जेव्हा निलेश लंकेंचा झंझावात सुरू झाला त्यावेळी या बूथ कमिट्या कुठे गेल्या कोणाला कळलं पण नाही. अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात देखील तीच परिस्थिती. एक सामान्य शिक्षक असणाऱ्या भगरे सरांनी केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या व्यक्तीचा पराभव केला. काय बूथ कमिटी नाही, 50 प्रमुख नाही, काय 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 शिल्लक राहत नाही. एकदा माणसांनी तुमची साथ सोडली तर कागदावर सगळं राहतं. माणसं जपण्याला फार महत्व असतं आणि आयुष्यात शरद पवार साहेबांनी माणसं जपण्याचं, माणसांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतोय. लोकसभेला 10 जागा घेतल्या. मी साहेबांना म्हणत होतो, साहेब 14-15 तर आपण सहज लढू, पण सर्व महाविकास आघाडी एकत्रित राहावी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी माघार घेतली. 10 पैकी 9 निवडून आल्यासारखे आहेत. पण त्या सातारला पिपाणी आणि तुतारीत जरा फरक, घोटाळा झाला. पिपाणीला पडले 35,000 आणि तुतारी
37,000 पिपाणीला पडले आणि 35,000 आपली सीट पडली. त्यामुळं महाराष्ट्रभर पवार साहेब यांच्या तुतारीचं आता महत्व फार वाढलेलं आहे. मला माहिती आहे की राहुल दादा किती काळजीनं मगाशी सांगत होते की आता तुम्ही सगळ्यांना घ्यायला लागलाय, निष्ठावंतांच्यावर अन्याय करू नका. संकटकाळी जे आमच्या बरोबर राहिले त्यांना राहुल दादा आम्ही अजिबात सोडणार नाही, तुम्ही काय काळजी करू नका. आणि आपण साहेब खुर्चीवर बसा ना. आणि म्हणून संकटाच्या वेळी सगळे गेले, सगळे नेते गेले, तरी ज्या माणसांनी पवार साहेबांच्या मागे ताकद उभी राहिली केली. मी अनेकांना विनोदाने सांगतो की सगळे नेते होते त्यावेळी माझ्या पक्षाचे 4च खासदार होते. हे सगळे गेल्यानंतर माझ्या पक्षाचे 8 खासदार झाले. बावीस उभे केले त्यावेळी 4 निवडून आले, 10 उभे केले तर आता यंदा 8 निवडून आले. म्हणजे पूर्वी आमच्या पक्षात काहीतरी घोटाळा होता, आमच्यात दोष होते. मी भारतीय जनता पक्ष, अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे आभार मानतो की आमच्यातले सगळे दोष त्यांनी काढून त्यांच्याकडे घेऊन गेले. सगळ्यात महाराष्ट्रात आणि भारतात स्वच्छ असणारा पक्ष कुठला, तर तो माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे माझा कार्यकर्ता ताठमानेनं आज सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय सध्या? भ्रष्टाचाराचा कहर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील याने पैसे खाल्ले. तो पुतळा पडला. माफी मागायला लागले. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय माफी. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा पडला, महाराष्ट्राचा अभिमान पडला, स्वाभिमान पडला, माफी मिळणार नाही. याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावंच लागेल. ते प्रायश्चित्त उद्याच्या विधानसभेत आपल्याला त्यांना द्यायचं. 3 पक्षाचं त्यांचं सरकार आहे. लोकसभेच्या आधी काय तोऱ्यात होते, गडी ऐकायलाच तयार नाही. पण लोकसभेची निवडणूक झाली आणि यांचे धाबे दणाणले, घाबरले आणि त्यांनी तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं. सगळ्या महाराष्ट्राची तिजोरी मोकळी करायचं काम सध्या चाललंय. 8 लाख कोटीचं कर्ज जर आपल्यावर असेल तर काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ह्या राज्य सरकारने पत्र दिले, आम्हाला 1.25 लाख कोटी रुपये अजून कर्ज पाहिजे. दर महिन्याला 4-6 हजार कोटी रुपये काहीतरी असं शेड्यूल दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जायचंच आहे घरी तर पाक राज्याची वाट लावून जाऊया, अशी मानसिकता या सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे. मोठमोठे प्रकल्प घ्यायचे, मोठ्या प्रमाणात त्याच्यात भ्रष्टाचार करायचा, ही तर बाब आहेच आहे. पण त्याचबरोबर म्हणेल त्या घोषणा आता हे करत सुटलेले. आता भाषणं करतात, सांगतात ते आम्हाला मतदान करा, नाहीतर या सगळ्या योजना बंद होतील. आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी नव्हत्या लाडक्या, त्यांना तुम्ही देताय मान्य आहे. आमचं मत आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल त्या आमच्या लाडक्या बहिणींना हे काहीच नाही, आम्ही ह्याच्यापेक्षा उत्तम व्यवस्था आमच्या लाडक्या बहिणींची करून दाखवू, काही चिंता करायची गरज नाही. पण आमच्या या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का? दर 8, 10, 15 दिवसांनी कुठेतरी महाराष्ट्रात बलात्कार होतोय. शाळेत जाणाऱ्या लहान मुलींच्यावर अत्याचार केले जातात. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज राहिलेली नाही. नागपूरला टेबलवर बसून पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये जुगार पत्त्यानं खेळत बसतात.
महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याला धाक आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा राहिलेला नाही. आणि म्हणून आम्ही सत्तेवर आल्यावर आमची भूमिका आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही कायद्यामध्ये दुरुस्त्या करू, पोलिसांच्या जबाबदाऱ्या दुरुस्त्या करू, पोलिसांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणाने पार पडल्या जातील याची काळजी घेऊ आणि आमच्या आया बहिणीच्या केसालाही धक्का कुणाला लावता येणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करून दाखवू. काही चिंता करण्याचं काम नाही. राज्य चालवायचं असेल तर ते सक्षमपणाने चालवलं पाहिजे. हे आता जाईल त्याला, हो तुला हे दिलं, तुला चंद्र मागितला तर चंद्रही देतील. तुम्ही जरा दम दाखवला आणि म्हटलं की जरा कपडे काढून द्या, मला पाहिजेत कपडे, ते कपडे काढतील पण खुर्ची सोडणार नाही. सगळे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळे रंग परिधान करून महाराष्ट्रभर ही लोक फिरतायत, ती आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी. आणि भारतीय जनता पक्षाची इच्छा होती की एका बाजूला काही झालं तरी महाराष्ट्राचं सरकार आपल्या हातात राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं सरकार हातात राहिलं, आमचं चांगलं चाललेलं सरकार यांनी पाडलं. एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शिवसेनेतून फोडून तिकडे घेतले, ते कमी पडले म्हणून अजित पवारांना देखील तिकडेही घेऊन गेले. ज्या दिवशी 4 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी भोपाळला घोषणा केली, त्यानंतर 4 दिवसात ज्यांच्याविषयी ते बोलले त्या सगळ्यांना मांडीवर घेऊन बसले. तेव्हापासून भारतीय जनता पक्षावर भारतातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही. 400 पार करायला गेलेले 240 वर आले. तुम्हा सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. निलेश लंकेंसारखा एक झंझावात तुम्ही लोकसभेत पाठवला आणि सामान्य माणसाची ताकद काय असते हे आपल्या श्रीगोंदेकरांनी दाखवून दिलं. लोकांचा प्रतिनिधी कसा असावा, दुधाला आधारभूत किंमत असली पाहिजे ही मागणी करणारे हे पहिले खासदार आहेत. मी त्यांच्या उपोषणासाठी नगरला आलो, त्यांनी मला सांगितलं सगळीकडे आधारभूत किंमत आहे, गाईच्या म्हैशीच्या दुधाला काहीतरी आधार असला पाहिजे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आले आणि म्हटले आम्ही दिल्लीला तो प्रस्ताव पाठवलाय, दिल्लीत त्याची व्यवस्था झाली तर आम्ही ते नक्की करू. निलेश लंके साहेब, आपलं सरकार आल्यानंतर दुधालाही आधारभूत किंमत घोषित करण्याची दरवर्षी व्यवस्था करावी लागेल. आमच्या खासदाराने मागणी केली आहे म्हटल्यावर ते शब्द आम्हाला खरेच करावे लागतील, यात काही शंका नाही. पण आज देशामध्ये कांद्याची काय अवस्था आहे? पूर्वी इतिहास आहे, अफगाणिस्तानमधून अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानमधून पानिपतवर आला. मराठ्यांच्या फौजा तिकडं पानिपतला त्यांना भिडल्या, आपला पराभव झाला. मराठीत म्हण आहे पानिपत झालं म्हणून. काल परवा याच अमित शहानी अफगाणिस्तानमधून कांदा आणला, तो पानिपतच्या जवळ पंजाबमध्ये वाढलेल्या कांद्याच्या किमती कोसळायला सुरुवात झाली. या देशात शेतीमालाचे दर वाढवायचे नाहीत, वाढून द्यायचे नाहीत, ही भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनची मानसिकता आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना कोणत्या मानसिकतेचे लोक आपल्यावर राज्य करतायत याचा अंदाज आलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रात जातो, तिथं सर्वजण म्हणतात तुतारी पाहिजे, तुतारीला आम्ही पाठिंबा देणार. काल परवा एक भारतीय जनता पक्षाचे नेते मला भेटले, म्हटले पाटील साहेब मतदारसंघात फिरलो तर माणसं म्हणायला लागलेत की साहेब तुतारी घ्या, तुतारीशिवाय आपलं काय खरं नाही. म्हटलं असं कसं? नाही म्हटले माणसंच म्हणतात तुतारी घ्या. ही एका मतदारसंघाची परिस्थिती नाही, महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारसंघात ज्याला निवडणूक लढायची आहे त्याला सामान्य लोक सांगतात तुतारीकडे जा म्हणून. आणि म्हणून राहुल जगताप आपल्याकडे जरा गर्दी वाढलेली आहे.
प्रभावच वाढलेला आहे तुतारीचा महाराष्ट्रभर. निवडून कोण येऊ शकतं तर तुतारी येऊ शकते, हे महाराष्ट्राला आता खात्रीला कळायला लागले. आणि म्हणून दिवसेंदिवस शरद पवार साहेबांचा करिश्मा वाढतोय. माणसं पवार साहेबांच्याकडे जात आहेत आणि भेटतायत. टीव्हीवर आपण सारखं बघतो, हा भेटला, हा भेटला, हा भेटला, हा भेटला, हा भेटला. आणि आपण आनंदित व्हायला पाहिजे. चिंतित होऊ नका तुम्ही. तुम्ही मला चिंतेत दिसताय. तुम्ही आनंदी व्हा की आपल्या पक्षामध्ये किती लोक येत आहेत. तुम्ही एका जागी ठाम राहिला, पवार साहेबांना साथ दिली, तो पक्षच योग्य होता आणि तो पक्ष योग्य मार्गाने चाललाय हे पुन्हा महाराष्ट्राची खात्री व्हायला लागली. आणि म्हणून आज या पक्षाकडे रीग लागलेली आहे. दिल्लीचे अमित शहा येतात आणि सांगतात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही कमी पडताय हे तुम्हीच जाहीर करता. मला कोणीतरी नाशिकमध्ये विचारलं, ते आले आहेत नाशिकला, आढावा घेणार आहेत. मी म्हटलं अरे पडणाऱ्या जागांचा आढावा घ्यावाच लागेल ना त्यांना. किती जागा पडणार आहेत याचा आढावा घेतलाच पाहिजे त्यांनी. पण आम्ही महाराष्ट्रात अमोल कोल्हे आणि आम्ही सगळीकडे फिरलो. तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या ज्या मतदारसंघात गेलो, 11 वाजो, 12 वाजो, 1 वाजो, माणसं आमची सगळीकडे स्वागत करताना थांबली. महाराष्ट्रात एक नवा झंझावात शरद पवार नावाचा 84 वर्षाच्या तारुण्यात आज महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे, याची आमच्या सगळ्यांची खात्री झालेली आहे. महाराष्ट्रासमोरचे अनेक प्रश्न आहेत आणि ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने सुटू शकतात. शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सामान्य माणूस असेल, हे प्रश्न सोडवण्याची धमक त्या नेत्यामध्ये आहे. ही मानसिकता आता महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो परिवर्तन अटळ आहे. आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा चालू आहेत. कोणी इथं येऊन काही जागा जाहीर केलेल्या असल्या तरी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका काय आहे तर तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं आजपर्यंत काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचा पवार साहेबांच्या मागे थांबण्यात त्याग आहे. तुम्ही सगळ्यावर पाणी सोडून पवार साहेबांना साथ दिली. तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुम्ही पवार साहेबांना साथ दिली. त्यामुळे चर्चा जागा वाटप होईल. जागा वाटप होईपर्यंत नाव जाहीर करायचं नाही असं आमच्या तिन्ही पक्षात ठरले. ते आमचे नानासाहेब पटोले म्हटल्यावर ते जयंत पाटील सगळीकडे नाव जाहीर कर. आता हे टीव्हीचे कॅमेऱ्यावर विचारतातच ना की जयंत पाटील सगळीकडे. मी कुठेही नाव जाहीर करत नाही. हा मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ते ऐकावं. तुमच्या मनात जे आहे ते मला माहिती आहे आणि माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला कळलेलं आहे असं मला वाटतं. पण महाविकास आघाडीची चौकट आहे. आपण सगळ्यांनी मिळून आले, ही चांगली गोष्ट आहे. बरं, आता मी फार वेळ भाषण करतोय पण सगळ्यात पहिल्यांदा एवढं भाषण करायची गरज नव्हती. तुम्ही मगाशी नाटक बघितले का? मग माझं काम झालं होतं. मला मगाशी सांगितलं असतं तर एवढं लांब भाषण केलंच नसतं. आम्हाला जे सांगायचं आहे आणि आम्ही सांगू शकत नाही ते त्या किती जण होते नाटक ऐकायला? हात वर करा बघू. अरे मग माझं काम मगाशीच झालंय. मी उगाचच वेळ घालवतोय. तुम्ही त्यातले अनाजी पंत बघितले ना? खाकी कप शर्ट घातलेले बघितले? काय सल्ला मिळाला त्याप्रमाणे आता आम्ही सध्या वागतोय. नुसतं वागतोयच नाही, बोलतोयही. नुसतं बोलतोच नाही तर कपडेही तसेच घालतोय. जो सल्ला असेल तसं वागून
पुन्हा आमची सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. त्यांना ते लखलाभ हो. माणसांच्या मनात जे आहे ना, महाराष्ट्रातली माणसं फार, तुम्ही इथं एवढ्या मोठ्या महासत्तेला पाडलं, पराभूत केलं. एकदा लाट आली की नाही, कितीही पैसे वाटा, काही करा, काही करा. महाराष्ट्रात लोक लय हुशार आहेत. इतके हुशार आहेत की तुम्ही कितीही पैसे समोरून खर्च करा, लोक जे मनात पाहिजे तेच करतात. हा आमचा महाराष्ट्रात अनुभव आहे. आम्ही लोकसभा सुरू झाली त्यावेळी कोणी म्हणायचं नाही, आम्हाला विचारायचे तुमचे किती येतील, मागच्या वेळी 4 होते तर 3 येतील का 2 येतील. म्हटलं काय हो, म्हटले तुमचे खासदार किती येतील, असे आम्हाला मीडिया विचारायचे. मी सांगायचो आमचे 7 येतील. 7चे 8 झाले हा आनंद आहे, पण 7 येतील मी सांगायचो. सांगण्याचा मतितार्थ हा की त्यावेळी आमच्या पक्षाला कुणी मोजत नव्हतं. आज आमच्या पक्षाच्या टप्प्यात कार्यक्रम आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी, शरद पवार साहेब आणि काँग्रेस यांची एक चांगली आघाडी महाराष्ट्रात उभी राहणार आहे. आणि ही महाराष्ट्राला समर्थ पर्याय देण्यासाठी, आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे. 2 महिन्याचा काळ आहे. 2 महिन्यात 10-12 तारखेला हे होईल, आचारसंहिता जाहीर होईल असा माझा अंदाज आहे. 10-12 तारखेनंतर पुढच्या 10-12 तारखेला एखाद्या वेळी निवडणूक लागेल नोव्हेंबरच्या. म्हणजे आपल्या हातात 1 महिना 10 दिवस आहेत असं समजा तुम्ही. आणि सगळे कामाला लागा, घराघरापर्यंत जावा. लोकांना अजूनही वाटतं की आपलं चिन्ह काय, ते चिन्ह लोकांपर्यंत पोचवा. घराघरापर्यंत जाण्याची व्यवस्था करा. मी पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली. 2, 4, 5 तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता काही निगेटिव्ह पॉइंट राहुल बद्दल राहिलेला नाही. आणि आपल्या सरकार आल्यानंतर तुमच्या कुकडी साखर कारखान्याचे सगळे प्रश्न मी पुढाकार तिथं बसून सोडून द्यायची व्यवस्था करतो. तुम्ही काही चिंता करू नका. कुकडीचा प्रश्न सोडवायचा आहे, तसा आमच्या शिरूरच्या कारखान्याचा प्रश्न सोडवायचा आहे, तसा आम्हाला भोर तालुक्यातल्या थोपटे साहेबांच्या कारखान्याचाही प्रश्न सोडवायचा. खड्यासारखं माणसं कारखाने बाजूला ठेवू शकतात, हे कधी महाराष्ट्रात राजकारण झालं नव्हतं, ते होतंय. या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही छातीचा कोट करा आणि आपला या मतदारसंघातला उमेदवार निवडून द्या, हीच विनंती या निमित्तानं करतो. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.